नमस्कार मित्रांनो, शारदा किचन मॅजिकमध्ये तुमचं स्वागत आहे. तर तुम्ही बघू शकता आज आपण नाश्त्यासाठी काहीतरी नवीन असं युनिक बनवणार आहोत. मुलांसाठी एकदम टिफिनसाठी सुद्धा एकदम परफेक्ट आहे. तुम्ही बघू शकता मी त्याच्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे 3 आलू घेतलेले आहे. ते स्वच्छपणे आपल्याला छान असं पूर्णपणे धुवून घ्यायचे आहे आणि ते धुवून स्वच्छ झाल्यानंतर आपल्याला त्याचे पूर्ण साल काढून घ्यायचे आहे. त्याची पूर्ण आपल्याला साल काढून घ्यायची आहे का जेणेकरून आपल्याला आलू उबळायची सुद्धा गरज नाही आहे. बिना कच्च्या आलूपासूनच आपण हा नाश्ता बनवणार आहोत, स्नॅक बनवणार आहोत. हे तुम्ही बघू शकता छान आलूचे आपल्याला पूर्णपणे असे स्वच्छ करून त्याचे कातडे पूर्ण काढून घ्यायचे आहे आणि ह्या मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा एकदम परफेक्ट नाश्ता आहे. तुम्ही बघू शकता मी पूर्ण आलूचे हे काढून घेतले आहे साल. आता आपण त्याचे छोटे छोटे छान असे तुकडे करून घेऊया. आपल्याला कच्च्या आलूपासून हा नाश्ता बनवायचा आहे तर आपल्याला छोटे छोटे तुकडे काढून घ्यायचे आहे आणि हे पूर्णपणे आपल्याला मिक्सर जारमधून आपल्याला याचं पेस्ट करून घ्यायचं आहे. आणि ह्या पेस्टपासूनच एवढं छान आणि एवढे कुरकुरीत हे स्नॅक बनतात की मुलांच्या टिफिनला कुठं बाहेर फिरायला जायचं असलं तर 2-3 दिवस हे पूर्ण, तसे तर हे 15-1 महिनासुद्धा राहू शकतात. एवढे छान बनतात हे तुम्ही बघू शकता. आता माझं हे काटून झालेलं आहे आलू. आता आपण मी मिक्सर जारमध्ये टाकून घेतलेलं आहे. आता त्याला पूर्णपणे आपण पेस्ट करून घेऊ. आता मी याच्यामध्ये घेतलेलं 1 वाटी तांदूळाचं पीठ आणि अर्धा वाटी रवा. आता मी अर्धा वाटी रवा घेतलेला, आता जे आपण पेस्ट काढलेलं आहे आलूचं ते मी याच्यामध्ये घातलेलं आहे आणि आपल्याला याच्यामध्ये बिलकुलही पाणी यूज करायची गरज नाही आहे. आता हे बघू शकता मी त्याच्यावरती जिरं घातलेलं आहे, थोडंसं अजवाईन घातलेलं आहे आणि आपल्याला थोडं चिली फ्लेक्स घालायचं आहे याच्यामध्ये. त्याच्यानंतर मी थोडंसं त्याच्यामध्ये चाट मसालासुद्धा घातलेला आहे आणि 2 चमच मी नमक टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये थोडीशी हळद आणि तीळ पण घातलेलं आहे जेणेकरून ते खाताना खूप छान लागतात आणि दिसायला पण सुंदर दिसतात. त्याच्यामध्ये मी थोडासा सांबारसुद्धा घातलेला आहे. आता हे पूर्णपणे आपल्याला छान असं एकदम मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला याच्यामध्ये बिलकुलही 1 थेंबसुद्धा पाणी यूज करायचं नाही आहे. आणि पाणी हे थोडं पातळ झालं तर याच्यामध्ये थोडंसं तुम्ही परत रवा किंवा तांदळाचं पीठ घालू शकता आणि हे दोन्ही पण छान मिक्स करून घ्या आता मस्तपैकी. आता याच्यामध्ये थोडंसं आपल्याला रवा घालायचा आहे. माझं हे थोडंसं बेटर पतलं झालेलं आहे. तुम्ही बघू शकता. आता मी त्याच्यामध्ये थोडासा रवा घातलेला आहे. आता हे छानपणे उंडा मी बनवून घेतलेला आहे. आता आपण याला झाकून ठेवूया. आता हे 10-15 मिनटं याला बाजूला झाकून ठेवणार आहोत. तुम्ही बघू शकता आपला उंडा छान फुललेला आहे आणि एकदम छान असा परफेक्ट झालेला आहे. तुम्ही बघू शकता रवा एकदम 10-20 मिनटं असा भिजून ठेवला तो छानपैकी असा फुलगून तयार होते. आता मी हे स्वच्छ करून घेत आहे. आता याच्यावर मस्त छानपैकी आपण एक पोळी लाटून घेणार आहोत. थोडंसं या उंड्याला तेल लावा, थोडंसं असं गोल करा आणि मळून घ्या छान. मळून घेतलं की कसं छान पोळी लाटता येते. तुम्ही बघू शकता अशी छानपैकी अशी छोटीशी पोळी लाटून घ्यायची आहे. जास्त जाडसुद्धा ठेवायची नाही, पातळसुद्धा करायची नाही, मीडियम ठेवायची आहे. आता याच्यापैकी मस्त आपण याला कटरनं छानपैकी असे छोटे 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 काप असं आपण याला कापून घेऊया आणि छानपैकी असे छोटे तुम्ही त्याला ट्रायंगलनं सुद्धा यूज करू शकता, वेगवेगळे आकार देऊ शकता, ते ऑप्शनल आहे. मी याला असे लंबे लंबे पूर्ण असे आकार दिलेला आहे. तुम्ही बघू शकता छान असे माझे तयार झालेले आहे. आता मी पॅनमध्ये तेल घातलेलं आणि एकदम कमी तेलात तयार होणारा हा नाश्ता आहे. याला तेलसुद्धा जास्त लागत नाही, पुन्हा तेलसुद्धा हे धरत नाही आहे आणि परफेक्ट आहे. तुम्ही टिफिनसाठी यूज करा, कुठं प्रवासाला जायचं असेल फिरायला त्याच्यासाठी सुद्धा यूज करा. एकदम भारी, एकदम कुरकुरीत असा हा नाश्ता स्टोअर करून ठेवा घरामध्ये. मुलांना नाश्त्याला द्या. एकदम परफेक्ट असा हा नाश्ता, खायला पण एकदम टेस्टी आणि हेल्दी आहे. त्याच्यामध्ये काही आपण दुसरं घातलेलं नाही आहे. एकदम परफेक्ट तुम्ही बघू शकता आपले पूर्णपणे स्नॅक तयार झालेलं आहे. हे बघू शकता तेल किती कमी टाकलं तेवढंच तेल बाकी आहे आपलं. तुम्ही बघू शकता एकदम कुरकुरीत असे छान झालेले आहे. तुम्ही सॉससोबत खाऊ शकता, तसे सुद्धा खाऊ शकता. आणि ही रेसिपी आवडल्यास लाईक, सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका आणि कमेंटसुद्धा करायला विसरू नका. धन्यवाद. आवडल्यास कमेंट करा.